ओके. शेतकरी वार्ता आणि समाचार आजचे जे समाचार शेतकरी संघटनेची जी बैठक झालेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांविषयी आपली आजचं थोडक्यात माहिती सांगा. शेतकऱ्याचे मत म्हटल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कामासाठीच आपण संघटना काय करतोय, काम करते. आणि शेतकऱ्याची सध्याचे पेरणीचा विषय चालू आहे. त्याच्यात आमच्या असं निदर्शनात आलं की काही निकृष्ट दर्जाचे बियाणं खते हे येत आहे. याच्याबद्दल आम्ही कृषी अधिकारी यांना पण निवेदन दिलं. आणि असं घडू नये त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यासाठी किंवा कुठं काही घडत असेल तर आमच्यापर्यंत तो मेसेज पाठवा, याच्यासाठी आम्ही आजच्या बैठकीचं नियोजन केलेलं आहे. आता ग्रामीणमध्ये आता साहेब बोलले पाटील साहेब प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मेळावा आपण आयोजित करणार आहोत. ते आयोजित थोडक्यात सांगा. मेळावा म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ह्या प्रत्येक एक शेतकऱ्याला न राबवता एक गावात न राबवता बल्कमध्ये 50 गावं 10-20 गावं जमा करून एकत्र कृषी डिपार्टमेंटच्या याच्या खाली जे कार्यक्रम येतात अशा कामासाठी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण ते कार्यक्रम प्रत्येक गाव वाईज किंवा सर्कल वाईज ते करणार आहोत. आता काही मी मागे आता सोनवणे साहेबाला कृषी अधिकारी साहेबांना तुम्ही भेटायला गेले त्यावेळेस समोरचे जे डोके साहेब बसलेले होते सचिव ते म्हटले की मी आजच शेतकऱ्यांच्या वाढीव भाव असे घेतात अशी त्यांनी बातमी वाचली. आम्हाला बाहेर कळालं. पण आतमध्ये गेल्यानंतर सोनवणे साहेब म्हटले की आम्हाला अजून कुठे अशी घटना घडली नाही. पुढे त्यातच ते म्हटले की पैठण तालुक्यामध्ये अशी घटना घडली. म्हणजे कुठेतरी गव्हर्नमेंट चुकीच वागतंय असं तुम्हाला वाटत नाही. निकृष्ट दर्जाचे बियाणं आले, त्यांनी कारवाई केली एका ठिकाणी. आणि त्यांचं पुढचंही म्हणणं आहे की जे भाववाढीचं आहे, खताचा जो भाव आहे जो ठरलेला आहे त्याच्यापेक्षा वाढीव भाव हे घेता, असा आम्ही त्यांना मुद्दा सांगितला. त्यांनी त्याच्यात आम्हाला एक पर्याय सांगितला की सर आम्ही असं होत नाही, झालं तर आम्ही 100% कारवाई करणार. परंतु काही शेतकरी गरीब शेतकरी की जे उधारीवर खत वगैरे घेतात अशा वेळेस दुकानदार त्यांना वाढीव दराने विकतात, परंतु शेतकरी वाढीव दराने सुद्धा घेतो कारण त्याला उधार मिळतं. पण मग असे शेतकरी कंप्लेंट करत नाही आमच्याकडं किंवा आम्हाला माहिती देत नाही की हा वाढीव देतो का, कारण त्याचं उधारीवर काम असल्यामुळं. आणि त्यांनी जर अशी माहिती दिली तर ते त्याला उद्या मिळणार नाही. यामुळं शेतकरी आमच्यापर्यंत येत नाही आणि आम्ही कारवाई जरी करायला गेलो तर आम्हाला योग्य माहिती ती देत नाही. आपल्या आढावा बैठकीमध्ये आमच्या असं निदर्शन आलं की प्रत्येक तालुकास्तरीय ग्रामीणस्तरीय तुम्ही जी आता महिलांची नियुक्ती करताय त्यासाठी महिलांना काही योगदानासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? नक्कीच. महिलांसाठी आम्ही रोजगार मेळावे असेल किंवा काही गव्हर्नमेंट स्कीमा असतील ते आमच्या प्रदेश बॉडीच्या थ्रू सर्व महिलांनी मिळून आम्ही त्यांच्यासाठी ज्या स्कीमा राबवता येतील किंवा रोजगार मिळून त्यांना रोजगार कशात मिळेल हे अशाच स्कीमा काढून गव्हर्नमेंटच्या ज्या असेल ते आम्ही त्यांच्या राबवणार आहोत. आपलं नाव? निवृत्ती डग पाटील, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना. आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे आपल्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निवृत्ती पाटील डग मांडकीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ही जी चिंतन आणि आढावा बैठक आपण इथं घेतली. या बैठकीमध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि काही तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नव्याने काही नियुक्त्या पण करण्यात आल्या. त्याच्यानंतर आत्ता आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला किंवा त्यांच्या त्या सोहळ्यानिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांचा सर्व सहकारी मित्रांचं तिथं एक कौतुक व्हावं म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये काही चुका झाल्या असतील, चांगलं वांगलं होत असतं. त्याच्यामुळे चिंतन बैठक म्हणून आज आपण ही नियोजित केली. आणि इथून पुढचे संघटनेचे ध्येय धोरणं ताईंनी आणि अध्यक्ष महोदयांनी सर्वांनीच समजून सांगितले. त्या पद्धतीने इथून पुढे आपण सगळं व्यवस्थित काम करणार आहोत. आम्हाला त्या दिवशी तुमच्या MGM हॉलला जी बैठक कार्यक्रम झाला आपला शेतकरी मेळावा विद्यार्थ्यांचं गुण कौतुक त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी तुमचे संस्थापक अध्यक्ष थोडे बाजूला असं आम्हाला दिसतं. त्याविषयी तुमचं नाही, संस्थापक अध्यक्ष एका कामामध्ये व्यस्त असणारा माणूस तो त्याच्या प्रतिष्ठानाला किंवा मान सन्मानाचा भुकेला नसतो. आणि संस्थापक अध्यक्षाचं कौतुक या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांनी केलं. हेच आपलं त्या कार्यक्रमाचं खूप मोठं पारितोषिक मी समजतो. धन्यवाद. आपलं नाव? मी प्रभाकर भुसारे बापू, मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना भारत. पण हेच आहे की महिलांसाठी हे का ही स्टेज योग्य वाटलं की मेन मुद्दा म्हणजे आता इथं शेतकरी म्हणजे जे छोट्यातल्या छोट्या वर्गातली महिला आहे जी शेतात राबते काम करते
तिच्यासाठी सुद्धा इथे खूप छान कौतुकस्पद स्टेज आहे. त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की हे बळीराजा संघटना ही आज आपल्याला म्हणजे बोलवली, आपल्याला मान सन्मान दिली. तर आपण महिलांसाठी पण हे खूप छान स्टेज आहे. म्हणून मी म्हणजे छोट्यातल्या छोट्या महिलांना मी या संघटनेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या आत्ता ऑल महाराष्ट्रात माझी इतकी महिला माझी ओळखीची आहे की मी प्रत्येक जिल्ह्यात मी महिला उभं करण्याची ताकद मी आज ठेवलेली आहे. आणि आज मी संपर्कात आहे, वासिम आहे, म्हणजे पूर्ण विदर्भ जिल्हा माझा ओळखीचा झालेला आहे. महाराष्ट्रात माझी खूप ओळख असल्यामुळं मी या संघटनेला त्या महिलांनी जोडणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी शेतकरी महिला वर्गापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून मला संघटनेच्या महिला खूप मोठ्या प्रमाणात वाढवायची इच्छा आहे. आपलं नाव सांगा. आता जस्ट काय चर्चा चालू होती की बचत गटांना तुमच्या संघटनेमध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. हो, जर बचत गटांची इच्छा असेल तर नक्कीच. माझे स्वतःचेच 52 बचत गट आहेत. होऊ शकते मी त्या गटांना सुद्धा मी इन्व्हॉल्व करेन. म्हणजे महिलांना तुमच्या बचत गटात आर्थिक सहाय्य मिळू शकतं. सहाय्य देऊ, आपण नक्कीच देऊ. संघटनेचे अध्यक्ष सर, आपले बाकी सगळी टीम मिळून जर आपण याच्यात महिलांसाठी काही करण्यासारखं असेल तर आपण नक्कीच करूयात आणि ते करणारच आहे, 100% करणार. मी अनिता पाटील, प्रदेशाध्यक्ष. आभार की त्यांनी त्यांच्या पूर्ण टीम थ्रू माझ्या मुलाचं स्टेटस बघून मला ह्या कौतुक सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. आणि सर्वात सांगायचं म्हणजे जेव्हा कार्यक्रमात आलो, अतुल सावे साहेबांनी मी बरोबर आले, त्यांना एक प्रश्न पडला की ताई तुम्ही इथे कसं काय. तर मी म्हटलं दादा, हा जो कार्यक्रम आहे हा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे. मी जरी शेतीत एवढी इन्व्हॉल्व नसेल तरी पण ह्या कौतुक सोहळ्यासाठी मला यांनी इन्व्हाइट केलं, हाच माझा खूप मोठा एक मला छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जो वातावरण होतं, अध्यक्ष कोण आहे हे रिअल फॅक्ट सांगते नाही अजिबात जाणवलं, पण जो कार्यक्रम ऑर्गनाईज झाला तो अतिशय छान झाला. थोडंसं वाटलं कुठेतरी त्रुटी आहेत, पण आणि स्पष्टपणे मला ताईंची सुद्धा जास्त ओळख नव्हती, फोन टू फोन होता. फोनवर बोलल्यावर जो आपुलकी जाणवले आणि स्वतःहून मी बोलले की ताई ह्या पक्षात ह्या संघटनेत मी काम करायला इच्छुक आहे. माझ्या परीने शहर भागात जे होईल तेवढं करेन. जसं आता ताई बोलल्या की आपण ग्रामीण भागात काम करू. एक छोटासा मुद्दा मला असा मांडावा वाटतो, शहरातल्या सुद्धा ज्या बायका आहेत किंवा महिला आहेत, हे जे ड्राय प्रोजेक्ट आहेत, सोलारवर चालणारे जे प्रोजेक्ट आहेत, जे की शेतकऱ्यांचा मालाला बऱ्याचदा भाव मिळत नाही, तर ते काय होतं, रोडवर फेकणे किंवा डेट वाया जातो तो एवढ्या मेहनत करून. त्याचं जर आपण सोलार थ्रू किंवा ज्या शहरातल्या ज्या काही महिला आहेत ज्यांना इच्छुक आहेत काम करायला, त्यांना तो माल आपण कसा पुरवता येईल आणि तो प्रोजेक्ट कसा शहर लेवलला आपल्याला आखता येईल, आपण याच्यावर थोडंसं चिंतन करावं हे असं मला पहिल्या बैठकीत जाणवलंय. तुम्हाला संघटना कसे वाटले मग? संघटना अतिशय छान आहे आणि पदाचं वगैरे काही नाही. दादा जे पद देतील त्याला अनुरूप असं शहराच्या लेवलवर जेवढं माझ्याकडनं करता येईल मी 100% करण्याचा प्रयत्न करीन, एवढंच आश्वासन मी सध्या देऊ इच्छित आहे. ओके, तुमचं नाव? मी कविता दिलीप शिंदे, आता संघटनेत जस्ट नवीन आहे. मी सुमित्रा गावाने, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष. आज जी आमचे आदरणीय निवृत्ती डग सरांनी बैठक ठेवलेली होती, त्याचा उद्देश हाच होता की आता आपल्या संघटनेला मला येऊन आता समजा 2-4 महिने झाले आहेत. संघटना जेव्हापासून सुरू झाली आहे तर भरपूर पद्धतीने ही संघटना छान पद्धतीने वाढलेली आहे, परंतु आता कार्य कशा पद्धतीने अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल त्यासाठी ही बैठक होती. आणि सर्वांनी आपले आपले मत व्यक्त केले आणि यातून स्पष्ट झालं की बाबा शेतकऱ्यांना योजना देणं असेल किंवा शेतकऱ्यांसाठी हमी भाव असेल, यावरती पूर्णपणे 100% हे शेतकऱ्यांसाठीच कार्य होणार आहे आणि यात नक्कीच यश येईल असं तर आजच्या मीटिंगमधून म्हणजे सगळ्यांना 101% गॅरंटी झालेली आहे. आणि हा उद्देश नक्कीच आम्ही माननीय आदरणीय आमचे जे निवृत्ती डग सर आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे करू. तुम्ही शेतकऱ्याला काय मेसेज द्यायचं समजा पुढचं? शेतकऱ्यांना हे बघा, आता संघटना तर आहे, परंतु प्रत्येक संघटनेपर्यंत आता आपले कार्यकर्ते नियोजन झालेलंच आहे, परंतु ते कार्यकर्त्यांचं काम आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांनी त्यांच्या अडचणी जर आमच्यापर्यंत आणल्या तर त्या आम्ही योग्य पद्धतीने पूर्ण त्यांच्या प्रश्नांचं सोल्युशन काढू शकतो. त्यांनी आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, हाच यातून मी संदेश देऊ इच्छिते.
या संघटनेमध्ये जुळण्याचा माझा एक उद्देश हा होता की ही संघटना कामगारासाठी आणि शेतकऱ्यासाठी कार्यरत आहे. मी विधी आघाडीमध्ये असल्यामुळं ऑलरेडी इंडस्ट्रीयल कोर्ट आणि लेबर कोर्टामध्ये मी कार्यरत आहे. शिवाय लेबर कमिशनर मध्ये पण मी काम करते. कामगारांचे काय प्रश्न आहेत, कामगारामध्ये प्रत्येक कामगारांना इन्शुरन्स वेळेवर मिळत नाही आणि जो इन्शुरन्स क्लेम होतो त्याला निग्लिजन्सचं नाव देऊन तो क्लेम डिनाय केला जातो. त्यांच्यासाठी काय करता येईल हे कंझ्युमर कोर्टामध्ये इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात पण केस करून त्यांच्यापर्यंत त्यांचा तो इन्शुरन्स मिळाला पाहिजे. ह्या बाबतीत मी फार गंभीरपणे काम करणार आहे. आणि दुसरं, महसूल विभागात जे शेतकऱ्यांचे मॅटर्स पेंडिंग असतात ते खूप डिले होतात. त्या प्रकरणाचा लवकर कसा निस्तारा होईल आणि शेतकऱ्यांना आपल्या म्युटेशन एंट्रीमुळं तो पीक विमा भरू शकत नाही वेळेवर, परत जो शेतीचं अनुदान असतं ते कोणी मिळत नाही लवकर. म्युटेशन एंट्री क्लिअर असेल ना तर मग पीक विमा, इन्शुरन्स, शेतीसाठी मिळणारे अनुदान याच्यासाठी मी मुख्यपणे कार्यरत. तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट सौ सुमेधा चंद्रकांत ठोंबरे. ओके.